बेधडक न्यूज मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रीय पातळीवरून एक मोठी बातमी समोर येत आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे हे एक मोठे यश मानले जात आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे वृत्त हाती आले आहे। अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा हा मोठा विजय मानला जात आहे। याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। केंद्रीय शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परीक्षांमधील पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून हे आंदोलन सुरू करण्यात आले होते। आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत गेली। देशभरातील विद्यार्थी, युवक आणि विविध घटकांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता। या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केले। सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण करत विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी आवाज उठवला। दरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांचे उपोषण थांबवण्यात आले। मात्र अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता। आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडल्या। काही आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते। प्रशासनाकडून आंदोलनावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न झाले, तसेच सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही झाल्या। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका अभिजित दिपके यांनी कायम ठेवली होती। अखेर 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे। त्यानंतर जंतर मंतरवर उपस्थित आंदोलनकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। अभिजित दिपके यांनी आंदोलनाचा विजय झाल्याचे जाहीर केले। सोनम वांगचुक यांनीही या घडामोडीचे स्वागत करत हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली। ही बातमी आपल्यास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या बातमीबाबत आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सुचवा। बेधडक न्यूजसाठी मी समीर सरकार, बीड।